मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली। ही सभा नाहीये, ही घराघरातल्या मराठ्यांच्या पोराची वेदना आहे। बारीक बारीक लेकरं घेऊन सुद्धा मराठी कार्यक्रमात उभा राहायला लागलेत। सरकारनं किमान त्या लेकराची तरी कदर करावी। इथं काही काम नाही म्हणून मराठा बसला नाही। इथं काय वेळ काढूपणाचा कार्यक्रम नाहीये। 4-4, 5-5 वर्षाचे लेकर हातात घेऊन मराठी कार्यक्रमात आलेत। 70-80 वर्षाचे आजोबा सुद्धा कार्यक्रमात उभा राहिलेत। मिळेल त्या जागेवर मराठा उभा राहतोय। मराठे ना उन्हाची तमा वागायला लागले, ना पावसाची ना थंडीची। कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा ताकदीने एकत्र येऊ लागलाय। रात्रीच्या थंडीत सुद्धा मराठा वापस फिरायला तयार नाही। सरकारनं किमान हे तरी समजून घेणं गरजेचं आहे। करोडोच्या संख्येनं मराठे एकत्र आले। ही लाट आता साधी सुधी नाही। तुमच्या नोटिशीला घाबरून ही आता लाट वापस फिरत नाही। सरकारने जरा भानावर या। आम्ही धमक्या देत नसतो, करून दाखवत असतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।